हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 34 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. फ्रेंड्स, कटोरी ब्लाऊज कट करण्याच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत, परंतु आज आपण खूप सोपी आणि प्रोफेशनल मेथड पाहणार आहोत. तर बऱ्याच जणींचा हा प्रॉब्लेम होतो की त्यांना कटोरीचा गोलाकार शेप व्यवस्थित देता येत नाही. तर कटोरीला प्रॉपर गोलाकार शेप कसा द्यायचा ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी इथे डबल फोल्डेड पेपर घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ब्लाऊजची तयार उंची 13 इंच आहे. आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे मार्किंग आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर या मार्किंगवरती आपल्याला 5.25 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. इथे गळा डीप असल्यामुळं मी शोल्डर हे 5.25 इंचाचं घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे मुंडा 5.25 इंचाचा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने 5.25 इंचावरती मार्किंग करून ही रेषा आपल्याला सरळ जोडून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला या आडव्या रेषेवरती अर्धा इंच एक पॉइंट घेऊन हे शोल्डरचा आणि मुंड्याचा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. आता सेंटर पासून एक लाईन ड्रॉ करून त्याच्यावरती आपल्याला मुंड्याचा शेप देण्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे मागील मुंड्यासाठी. आता आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर छाती 34 इंचाची आहे. तिथं आपल्याला 34चा चौथा भाग म्हणजे 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पूर्ण कंबर ही 28 इंचाची आहे. म्हणजे आपल्याला इथं 28चा चौथा भाग 7 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि पाठीमागील टक्ससाठी 1 इंच आणि जे काही एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपण इथे 1.5 इंचचं घेतलेलं आहे. झालं, हे बेसिक डायग्राम झालेली आहे. आता आपल्याला याचं पाठीमागील मुंड्याचा शेप देण्यासाठी टेप असा मध्यात फोल्ड करून एक पॉईंट घ्यायचा आहे. आता आपल्याला हे तिन्ही पॉईंट फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. तर या इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फ्रेंच कर्व ठेवून व्यवस्थित प्रकारे ठेवून आपल्याला त्याचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार सरळ न देता थोडासा खालच्या बाजून घ्यायचा आहे, कारण जे आपण फिटिंगची लाईन फिटिंग करतो त्यावेळेस ती फिटिंगची लाईन आहे ते एकदम सरळ येते. आता यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी इथं 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे. पुढचा गळा हा 6.5 इंचाचा आहे. तर अर्धा इंच आपल्याला त्यात ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन, म्हणजे तिथं आपल्याला 7 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला खालच्या बाजूने 2.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि या पद्धतीने एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे मध्यामध्ये 1 इंचावरती आणि पुढच्या बाजूने अर्धा इंचावरती घ्यायचा आहे. अशा प्रकारे फ्रेंच ठेवून आपल्याला समोरच्या गळ्याचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला समोरच्या मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती एक मार्किंग करून समोरच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला खालच्या योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 2.5 इंचावरती 2 पॉईंट घेऊन हे पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. तर कटोरीच्या बाजूने आपल्याला 1.5 इंच ही बेल्ट वाढवून घ्यायचा आहे. म्हणजे कटोरीच्या बाजूने 1.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूने अर्धा इंचावरती वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बेल्टचा गोलाकारमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. कारण जर आपण हात वर उचलला तर ब्लाऊज वर उचलत नाही, त्याच्यामुळे आपल्याला बेल्टचा आकार हा गोलाकारमध्ये द्यायचा आहे. तर या इथे आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी 34 साईजसाठी इथं 5 इंचाची कटोरी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त देखील करू शकता. तर आपल्याला मुंड्यापासून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने 1 इंचावरती मार्किंग करून हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला फ्रेंच कर्व अशा पद्धतीने ठेवून कटोरीचा गोलाकार शेप द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपल्याला कटोरीचा शेप आलेला आहे. खूप सोपी मेथड आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे ज्या काही छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येईल.
कट करायचा नाही. जे काही एक्स्ट्राचं पेपर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता फ्रंट आणि बॅक पार्ट हे आपल्याला दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. आणि आता यानंतर आपल्याला गळ्याचं आणि जे काही फिटिंगचं पॉइंट आहे त्याच्यावरती नॉचेस देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून पाठीमागचं पार्ट कट करताना आपल्याला सोपं जाईल. आता यानंतर आपल्याला बेल्ट, कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. हे पार्ट कट झाल्यानंतर आपल्याला जो काही आपल्या मुंड्याचा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण पाहूयात की कटोरी कशी वाढवून घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला पेपरवरती 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हे जे काही मार्किंग करून घेतलेलं आहे ते पट्टीच्या साहाय्याने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. आता ही कटोरी जी आहे आपली बेसिक कटोरी ती मध्यात अशी फोल्ड करून साईडच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच ही कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो काही खालचा बेल्ट जोडणार आहेत तो एकदम असा गोलाकारमध्ये व्यवस्थित बसवता येईल. त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच कटोरी कट करून घ्यायची आहे. तर हे जे काही आपण एक्स्ट्राचं 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं त्याच्यावरती कटोरी अशा पद्धतीने ठेवून आपल्याला साईडनं मार्किंग करून घ्यायचं आहे. जशी काही कटोरी आहे आपली त्याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने तुम्ही कटोरी असे आखून घेऊ शकता. तर साईडच्या बाजूने आपल्याला आता एक रेषा सरळ आखून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. आणि त्याच्यावरती आपल्याला 1.25 इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने पण आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूने आपल्याला गळ्याच्या बाजूने दोन्ही साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. जर तुम्हाला शिलाई मार्जिन कमी लागत असेल तर तुम्ही अर्धापेक्षा कमी घेऊ शकता. मला या इथे जास्त लागतं त्याच्यामुळे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे दोन्ही पॉईंट पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. आता आपल्याला त्याचा टक्स पॉईंटसाठी मध्य काढायचा आहे. तर टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हा आपल्याला सेंटर पॉईंट भेटलेला आहे टक्ससाठी. तर या पद्धतीने एक रेषा जोडून घ्यायची, आखून घ्यायची आहे. तर खालच्या बाजूने आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे जे काही 2 पॉईंट आहेत ते पट्टीच्या साहाय्याने आपण जोडून घेऊयात. आता यानंतर आपल्याला कटोरीचा साईडचा गोलाकार शेप द्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला हळूवारपणे गोलाकार शेप देत देत हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही या इथे पाहू शकता, खूप सुंदर असा गोलाकार शेप आलेला आहे कटोरीचा. तुम्ही जर या पद्धतीने कटोरीचा शेप दिला तर तुमचा देखील खूप सुंदर असा पफ येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग 1.25 इंचावरती मार्किंग करून हा जो काही टक्स आहे तो जोडून घ्यायचा आहे. आता या मार्किंग नुसार आपल्याला ही कटोरी कट करून घ्यायची आहे. आता या इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण हा जो काही बेल्ट काढलेला आहे तर त्या बेल्टमध्ये आपल्याला आपल्या अस्तरवरती कट करताना आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला बॅक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. फ्रंट पार्टला जेवढी घेतली तेवढीच बॅक पार्टला घ्यायची आहे. आणि 10 इंच पाठीमागचा गळा आहे तर 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि खालच्या बाजूने 2.25 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे. वरच्या गळ्याच्या रुंदीपेक्षा खालची रुंदी ही आपल्याला अर्धा इंचाने एक्स्ट्रा घ्यायची आहे. आता गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला मध्यामध्ये 1 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि पुढच्या बाजूने अर्धा इंचावरती असं पॉईंट घेऊन पेंट कर्वच्या साहाय्याने असा गळ्याचा प्रॉपर गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर आणि गोलाकारमध्ये आपल्याला गळ्याचा शेप आलेला आहे.
मैत्रिणींनो, तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.